नमस्कार. आज आपण समता प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर महात्मा फुले विद्यालय कुसूर या ठिकाणी आहोत आणि कुसूर शाळेचे उपशिक्षक सन्माननीय तेलपुरे सर आपल्या सोबत आहेत. आपण बघू शकता ही या ठिकाणी परसबाग आहे आणि एकूणच मसाला माती नावानं हा जो उपक्रम त्यांनी शाळेत सुरू केला आहे त्याला शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातील आणि तालुक्यातील नागरिकांचा अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळे उपक्रम विद्यालयाच्या माध्यमातून या शिक्षकांनी सुरू केले आहे. सर, स्वागत आहे तुमचं. सर, आपलं घर नावाची ही संकल्पना आहे. अगदी आम्हाला 2 मिनिटात सांगा की नेमकी ही संकल्पना कशी सुचली आणि यामागचा उद्देश. नमस्कार, मी संतोष तेलपुरे, उपशिक्षक म्हणून मी क्रांतीवीर महात्मा फुले विद्यालय या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. या संस्थेचे समता प्रतिष्ठान संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक अर्जुन कोकाटे सर यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाला सुरुवात झालेली आहे. याचं नाव मसाला माती आणि परसबाग ठेवलं गेलं आहे. मसाला माती म्हणजे नेमकं काय, आता हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, परंतु मसाला माती म्हणजे आपल्याकडे जे वेस्टेज अन्न असतं, कचरा असतो, तो एका जागी साठवून त्याच्यावर माती टाकून तो कुजवला जातो आणि त्याच्यातून शेणखत तयार केलं, सेंद्रिय खत तयार केलं जातं. तुम्हाला इथं दिसत असेल, हा एवढा खड्डा आहेत. याच्यामध्ये सर्व प्रकारचं जो वेस्टेज अन्न आहे तो अन्न टाकलं जातं. त्यानंतर जे कचरा, तो कचरासुद्धा याच्यामध्ये टाकला जातो आणि याच्यामधून जे सेंद्रिय खत उपलब्ध होणार आहे ते जे कंपोस्ट खत उपलब्ध होणार आहे ते या ठिकाणी जे परसबाग आम्ही तयार केली यासाठी टाकले जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल आता वांग्याची खूप मोठी वाढ झालेली आहे. इथं कोबी आहेत, मिरच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जे पालेभाज्या ते सुद्धा आम्ही इथं लावलेले आहेत. आणि ही जी संकल्पना आहे, तुम्हाला इथं आपलं घर हे नाव दिसत असेल, बरोबर. हे आपलं घर हे नाव कसं सुचलं याच्या पाठीमागे खूप कारण आहे. जेव्हा संस्थेचे अध्यक्ष यांनी ह्या विद्यालयातील मुलांना ही जिम्मेदारी दिली आणि विद्यालयातील मुलांनी याच्यावर जेव्हा काम करणं सुरू केलं तेव्हा त्यांना असं वाटलं की याला काहीतरी नाव द्यावं. मग याला नाव देताना भरपूर असं नाव देऊ शकत होतो आपण. वनराई देऊ शकत होतो, परसबाग देऊ शकत होतो, परंतु मुलांचा हा भावनेचा विषय असल्यामुळं त्यांनी आपलं घर नाव दिलं. जसं आपल्या घरामध्ये आपण सगळ्या गोष्टीची व्यवस्था टापटीपणा ठेवतो त्याच पद्धतीनं या जागेची सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं व्यवस्था ठेवावी म्हणून आपलं घर हे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनानुसार देण्यात आलेलं आहे. जिव्हाळा त्या माध्यमातून जिव्हाळा तयार होत निर्माण असतो. व्हावा. म्हणजे यामध्ये कंपोस्ट खत तयार होतं आणि नंतर ते ह्या सर्व पिकाला दिलं जातं. हे पूर्ण बरोबर. सेंद्रिय पद्धतीने आहे. हा, हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आहेत. इथे याच्यामध्ये देखील आपण बघू शकतो की इकडे देखील तुम्ही कंपाऊंड केलेलं आहे. तिकडे शाळेचं नाव तुम्ही हे केलेलं आहे. एकंदरीतच या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे. कुठेतरी आपण बघतो की हा एक कार्यानुभवाचा किंवा पर्यावरणाचा पार्ट आहे, परंतु शालेय अभ्यासक्रमापासून तो कुठेतरी आपल्याला बाजूला दिसतो. एकूणच कसा प्रतिसाद मिळतो विद्यार्थ्यांचा? कोणती गोष्ट करायची म्हटली की त्याच्यामध्ये उत्साह असतो आणि त्या उत्साहातून काहीतरी नवीन निर्माण होत असतं. ही गोष्ट करायला जेव्हा विद्यार्थ्यांनी, ह्या विद्यालयाच्या शिक्षकांनी, या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय श्री नवनाथ शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही ह्या गोष्टीला सुरुवात केली तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मग आता प्रश्न पडला असेल का ह्या परसबागेचा शिक्षणाशी काय संबंध? तर ह्या परसबागेचा शिक्षणाशी संबंध असा आहे, जेव्हा आपण ही गोष्ट जेव्हा एखादी गोष्ट उत्साहानं करतो आणि एवढं चांगलं जेव्हा उभं राहतं तेव्हा मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि ह्या उत्साहाचा फायदा आम्हाला शिक्षणामध्ये होतो. म्हणजे मुलं अतिशय उत्साहानं ह्याबरोबर शिक्षणसुद्धा घ्यायला लागलेत. त्यांनाच नाही तर जे शिक्षक शिकवण्याचं काम करतात त्यांना सुद्धा याच्यामुळे उत्साह निर्माण झाला. तुम्ही बघू शकता, याचे छोटे छोटे वांगे लागलेले आहेत. हे वांगे जेव्हा इथे निर्माण झाले तेव्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहत होते का हे त्यांच्या मेहनतीचं, हा एक कष्टाचं फळ, हे मेहनतीचं फळ, हे उगवणं एवढं सोपं नव्हतं. इथं याच्या अगोदर कुठल्याच काही गोष्टी नव्हती, हे सगळं निर्माण करण्यात आलेले आहेत. सर, हे आपण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातील शिक्षण अशी एक संकल्पना काही काळ होती सुरू झालेली आहे. असं काही आपला एक मानस आहे का की निसर्गाच्या सानिध्यात देखील एखादा तास होऊ शकतो? हो, कारण नक्की. इथं अतिशय मनमोहक असं वातावरण आहे. बरोबर, नक्की, का नाही होऊ शकत. असं सांगण्यात आलेलं आहे किंवा असं सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलेलं आहे, जसं आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊ शकतो ते जास्तीत जास्त चिरकाल टिकतं, बरोबर. ते आठवणीत राहतं. मग त्याच पद्धतीचा हा उपक्रम आहे. आमचे विद्यार्थी उन्हाळ्याच्या 2 दिवस सुट्ट्या असताना सुद्धा मे आणि जून हे 2 दिवस सुट्ट्या, मे आणि जून ह्या 2 महिने सुट्ट्या असतात तरीसुद्धा विद्यार्थी इथं सकाळी 6 ते 6:30 ते 7 या वेळेमध्ये दररोज येऊन श्रमदान करतात. आता उन्हाळ्यात तुम्हाला हे चित्र वेगळं दिसलं असतं, इथं काहीच नसतं सगळं, पण इथं तुम्हाला हिरवगार का दिसतंय? कारण इथं विद्यार्थ्यांची, शिक्षकाची मेहनत आहे. सकाळी 6:30 ते 7 ह्या अर्ध्या तासात इथं श्रमदान केलं जातं. 150+ विद्यार्थी इथं श्रमदान करण्यासाठी येतात. त्याच पद्धतीनं संध्याकाळच्या वेळेस गावातील जे नागरिक आहेत ते सुद्धा याला पाणी देण्याचं काम करतात, त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतं. म्हणजे सर्व समावेशक आहेत. याला गाव आहेत, ग्रामपंचायत आहे, याच्यासाठी पाणी उपलब्ध ग्रामपंचायतच्या मार्फत इथं पाणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
सन्माननीय सरपंच सुरेखाताई तुकाराम गायकवाड यांच्या माध्यमातून, तसेच जे बाकीचे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, तसेच मेजर तुकाराम भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी इथं मदतही करतात आणि आपलं म्हणूनही करतात, म्हणून तर याला आपलं घर असं नाव दिलं आहे. हे अतिशय सुरेख. जसं की या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय NV शिंदे सर, उपशिक्षक सन्माननीय तेलपुरे सर, गोविंद गायकवाड हे ग्रामस्थसुद्धा आपल्यासोबत आहे. ग्रामस्थांच्या शाळेच्या सहकार्यानं हे अतिशय उत्तम असं पाऊल तेलपुरे सरांच्या माध्यमातून आज उचललं आहे. निश्चितच हा उपक्रम सर्व शाळांमध्ये अनुकरणीय आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.